नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी डॉक्टर मोहन कांबळे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, GMD कॉलेज, सिन्नर. मित्रांनो, आपण मागच्या अनेक लेक्चरमध्ये कृषी पर्यावरण, ॲग्रिकल्चर एन्व्हायरमेंट या संदर्भात चर्चा करत आहोत. प्रामुख्याने चर्चा करत असताना ॲग्रिकल्चर हा आपल्या सिलॅबसचा सेकंड चॅप्टर आहे. यामध्ये प्रामुख्याने आजपर्यंत आपण पहिल्या चॅप्टरमध्ये ज्या काही कृषी पर्यावरणाशी संबंधित असलेले जे काही घटक आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे कृषी संदर्भातील जे काही प्रस्तावना आहे त्यामध्ये कृषी पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. त्यामध्ये दुसरा घटक आहे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका. तिसरा घटक आहे भारतीय कृषीपुढील आव्हाने. तर ती आव्हाने पुढीलप्रमाणे आहेत. उत्पादकता, कमी उत्पादकता आहे. ग्रामीण वित्तपुरवठा, विक्री व्यवस्था, त्याचबरोबर जलव्यवस्थापन यासारख्या स्वरूपाच्या अनेक आव्हाने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहेत. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे भारतातील कृषीचा अलीकडील काळातील ज्या काही प्रवृत्ती आहेत, जसं पीक संरचना, त्याला आपण पीक रचना म्हणतो. दुसरं आहे तंत्रज्ञान. तिसरं आहे पीक विमा, जलव्यवस्थापन, कृषी व्यवसाय. अशा स्वरूपाच्या घटकांचा यामध्ये समावेश आहे. प्रामुख्याने जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की एकूणच कृषी पर्यावरण ही आपल्या अवतीभोवती असलेल्या घटकांसंदर्भात आपण चर्चा करत आहोत. तर प्रामुख्याने मागच्या लेक्चरमध्येही आपण पाहिलेलं आहे की कृषी पर्यावरण म्हणजे काय. तर कृषी पर्यावरण म्हणजे कृषी क्षेत्रावर मानवाने आणि निसर्गाने केलेल्या प्रक्रिया यातील परस्परातील प्रभावाची स्थिती म्हणजे कृषी पर्यावरण आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर कृषी पर्यावरण म्हणजे जमीन, पाणी, हवा व सजीव या नैसर्गिक घटकांमुळे कृषी व्यवस्थेवर होणारा परिणाम म्हणजेच कृषी पर्यावरण होय. तर विद्यार्थी मित्रांनो, कृषी पर्यावरणातील जे काही घटक आहेत ते आपणा सर्वांना ज्ञात आहेत. त्यामध्ये आपल्या अवतीभोवती असलेलं तापमान, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश, हवामान, अनेक प्रकारची द्रव्ये, अनेक प्रकारची नत्र, या सगळ्या घटकांना कृषी पर्यावरणातील घटक असं म्हणलं जातं. यालाच एकूण वातावरण असं म्हणलं जातं. या सगळ्यांना मिळून, हे सगळ्यांना एकत्रित घेऊन वातावरण हा तयार झालेला आहे. आणि म्हणून कृषी पर्यावरण घटक आपण बघितलेला आहे. मित्रांनो, कृषी पर्यावरणावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते घटक म्हणजेच वेगवेगळ्या स्वरूपाची पीक संरचना असेल, वेगवेगळ्या स्वरूपाची पीक आकृती असेल, पीक उत्पादनावर परिणाम करणारे घटक असतील, धूप असेल, तापमानवाढ असेल, जलसिंचन असेल, कीटकनाशक व जंतुनाशकाचा वापर असेल, रासायनिक खते व द्रव्ये, त्याच्यानंतर पीक आकृतीबंध, लागवडीखालील क्षेत्र, वापन, भूगर्भातील पाण्याची कमतरता, जमिनीची सुपीकता किंवा जमिनीची धूप, त्याच्यानंतर एकवार पीक पद्धत, पीक उत्पादनावर परिणाम करणारे जे काय अशा प्रकारचे घटक आहेत ते आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा
बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची काही भूमिका आहे ते आपण डिटेलमध्ये बघितलेली आहे. पुन्हा एकदा आपल्यासमोर रिव्हिजन आपण करत आहोत. त्यातला पहिला जो घटक आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा. दुसरा घटक आहे कृषी रोजगाराचं साधन, औद्योगिक विकासात सहाय्य, आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्व, अन्नधान्यांचा पुरवठा, भांडवल निर्मितीत योगदान, उत्पन्नाचे साधन, किंमत पातळीतील स्थैर्य, पशुधनाचा वापर, आर्थिक विकासास पोषक, आर्थिक नियोजनासाठी शहरीकरणाचे निराकरण, परकीय व्यापारात योगदान आणि सर्वात महत्त्वाची जी भूमिका आहे ते म्हणजे अन्नदाता आहे. शेतीला आपण अन्नदाता म्हणतो, तिला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणतो. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी ही जननी आहे, ती पोषणकर्ता आहे आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका अनन्यसाधारण अशा स्वरूपाची आपणाला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि ग्रॉस व्हॅल्यू ॲलिव्हेशन कृषी क्षेत्राचा हिस्सा जर आपण बघितला तर आपणाला असं लक्षात येतं, चालू किमतीनुसार आपण जर त्या 3-4 वर्षाचा जर आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं, कृषी घटकासंदर्भात आता कृषीमध्ये आपण कुठले कुठले घटक येतात आपण बघितलेलं आहे की कृषी म्हणजेच नुसती शेती नाही आहे, तर त्या संदर्भात असलेले जे काही अन्य घटक आहेत, कृषी संलग्नित असलेले जे काही घटक आहेत ते म्हणजे कुटीर उद्योग असतील, लघु उद्योग असतील, दुग्ध व्यवसाय असेल, अनेक स्वरूपाचे जे काही पूरक व्यवसाय आहेत त्यामध्ये यांचा समावेश होतो. तर पहिला जो घटक आहे तो म्हणजे कृषी व संलग्न क्षेत्र. 2015-16मध्ये याचा वाटा म्हणजे हिस्सा जो होता तो 17.7% होता. तो 2016-17मध्ये 17.9%पर्यंत गेला आणि परत 17-18मध्ये म्हणजे आत्ता चालू याच्यामध्ये हा वाटा आहे 17.1% आहे. तर त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या स्वरूपाची पिके आहेत त्यापासून मिळणारं जे काही GDP आहे तो म्हणजे 2015-16मध्ये 10.6% आहे, 16-17मध्ये 11.1% आहे. पशुधनाचा जो हिस्सा आहे, पशुधन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यापासून आपण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर पशुपासून जे मिळणारं मांस आहे त्यापासून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. तर 15-16मध्ये 4.6% हा GDP आहे, तर 16-17मध्ये 4.6% पशुधनाचा वाटा आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर वनकी, ज्या वनापासून ज्या काही भारतामध्ये विस्तृत स्वरूपाची जंगलं पसरलेली आहेत, जसं सुंदरबनसारखं विस्तृत असा प्रदेश आहे. अशा अनेक डोंगरदऱ्यांमध्ये वनकीपासून मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न मिळतं, त्याला GDP मिळतं. त्याचा वाटा 2015-16मध्ये 1.5% आहे, तर 16-17मध्ये तो कमी होऊन 1.3% आहे. प्रामुख्याने भारतामध्ये समुद्रकिनारा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भारताच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागाला विस्तृत असा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि या समुद्रकिनाऱ्यामध्ये आणि नद्या नाल्यांमध्ये, तलावांमध्ये, धरणांमध्ये मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. याचा वाटासुद्धा 15-16मध्ये 1% होता आणि 16-17मध्ये सुद्धा 1% आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या कालखंडामध्ये कृषी आणि कृषी संदर्भातील वाटा हा कमी होत असताना दिसून येत आहे. प्रगत देशामध्ये हा वाटा अगदी नगण्य स्वरूपाचा आहे, अगदी 2 ते 3% वाटा हा कृषी क्षेत्राचा असतो. म्हणून हे प्रगतीचं लक्षण आहे, कारण कृषी क्षेत्राचा वाटा कमी असणं हे प्रगत देश चांगल्या स्वरूपाचं लक्षण मानतात. मात्र भारतामध्ये हा वाटा 16 ते 17% आहे. आत्ता अलीकडच्या आकडेवारीनुसार हा 14% आलेला आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत हा वाटा कृषी क्षेत्राचा कमी होणार नाही, म्हणजेच कृषी क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि संशोधन आणि विकास क्षेत्रामध्ये हा वाटा वाढणं अपेक्षित आहे, तरच कृषीचा चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण कृषी क्षेत्राचा GDPमध्ये जो काही हिस्सा आहे तो आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर रोजगार निर्मितीत कृषी क्षेत्राचं काही जे योगदान आहे ते जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं,
अगदी 50-51मध्ये रोजगार निर्मितीत कृषी क्षेत्राचं योगदान जर बघितलं, कृषी कामगार आणि त्याची टक्केवारी जर बघितलं आपल्याला लक्षात येतं 1951मध्ये 97.2 दशलक्ष इतका कृषी कामगार होता. तर त्याची टक्केवारी आहे 69.7%. 1961मध्ये वाढलेली दिसून येते 131.1 दशलक्ष, म्हणजे हे प्रमाण 67.5% गेलेलं दिसून येतं. 71मध्ये 125.7 दशलक्ष आणि हे टक्केवारी आहे 69.7%. 1981मध्ये हे परत वाढलेलं आहे 148 दशलक्ष कामगार कृषी क्षेत्रात होते. तर हे प्रमाण बघितलं तर ते 60.5% आहे. तर 1991मध्ये हे प्रमाण 185.3 दशलक्ष आहे आणि टक्केवारी 59% आहे. तर आपण बघितलं की टक्केवारी कशाप्रकारे कमी होत चाललेली आहे. 2001मध्ये 1 दशलक्ष कृषी कामगार आहेत आणि 58.2% ही त्याची टक्केवारी आहे. अगदी अलीकडच्या जनगणनेनुसार 263.1 दशलक्ष कृषी कामगार आहेत. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे कृषी क्षेत्र आणि संलग्न क्षेत्रामध्ये 54% लोक हे आजही उदरनिर्वाह करतात, शेतीशी संलग्नित आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मागच्या अनेक लेक्चरमध्ये रोजगार निर्मितीतील लोकांचा हिस्सा जो आहे, कृषी क्षेत्रातला जो हिस्सा आहे तो म्हणजे 54% आहे. 54% लोक हे कृषीवर उदरनिर्वाह करतात, आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून कृषीवर अवलंबून आहेत. तर म्हणून भारताला कृषी अर्थव्यवस्था, कृषी प्रधान देश असं संबोधलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्रातून परकीय व्यापारातील जर योगदान आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं भारतामध्ये कृषी क्षेत्रातून जी निर्यात केली जाते, परकीय व्यापारात जे योगदान आहे ते खालीलप्रमाणे आपल्याला दिसून येतं. एकूण आयात आणि एकूण निर्यात किती झालेली आहे हे वर्षानुसार आपल्याला या ठिकाणी बघता येतं. तर प्रामुख्याने अलीकडच्या कालखंडामध्ये जर बघितलं, मागच्या 10 वर्षाचा हा कल आहे. 2010-11मध्ये आयात कृषी क्षेत्रातून 3.3% आहे, तर निर्यात खूप जास्त चांगल्या प्रकारे आहे, 9.94% आहे. 11-12मध्ये आयात 2.29% आहे, तर निर्यात 12.47 आहे. 12-13मध्ये आयात 3.59% आहे, तर निर्यात ही 13.90% आहे. 13-14मध्ये आयात 3.16% आहे, तर निर्यात 13.79% राहिलेली आहे. 14-15मध्ये 4.43% आयात होती, तर 12.64% ही निर्यात होती. 15-16मध्ये 5.63% ही आयात होती, तर 12.55% ही निर्यात होती. अगदी अलीकडच्या जर कालखंडात बघितलं, 15-16-17मध्ये 6.39% आयात होती, तर 12.26% ही निर्यात होते. आत्ता अलीकडच्या कालखंडामध्ये सुद्धा हाच कल आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलं कृषी क्षेत्रातून परकीय व्यापारातील हिस्सा जर बघितला, नेहमी ही आयात कमी असलेली दिसून येते आणि निर्यात ही जास्त असलेली दिसून येते. म्हणजे आत्ता अलीकडच्या कालखंडामध्ये आयात वाढलेली दिसून येते. 2010 ते 2016-17पर्यंत जर बघितलं तर दुपटीने आयात वाढलेली आहे, मात्र निर्यात कमी होत असताना दिसून येतं. कारण याची कारणं अनेक असू शकतात. निसर्गाचा लहरीपणा असेल, येणारी नैसर्गिक आपत्ती असेल, किंवा एकूणच वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्यांचा पुरवठा किंवा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आपण आहोत की नाही यावरून स्पष्ट
होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अलीकडच्या कालखंडात कृषी उत्पादनासंदर्भात जी काही आकडेवारी आहे, किती उत्पादन होतं, तर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की एकूण हा जो कल आहे तो एकूण अन्नधान्याच्या बाबतीत, जसं कापूस, ज्यूट, अन्नधान्य, तेलबिया, ऊस, कापूस या स्वरूपाचे जे काही घटक आहेत ते जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं एकूण अन्नधान्याच्या बाबतीत हा जो इथे ब्ल्यू कलरचा जो हे आहे तो अन्नधान्याचं उत्पादन दर्शवतो. तर 50-51मध्ये 51 मिलियन टन हे अन्नधान्य होतं. ते 15-16मध्ये 252 मिलियन टन हे अन्नधान्य आहे. तर 2016-17मध्ये 273.4 मिलियन टन म्हणजे दशलक्ष टन इतक्या स्वरूपाचं हे अन्नधान्य आहे. तर तेलबियाच्या स्वरूपात रेड कलरमधला जो आकडे आहेत ते आपल्याला दर्शवतात. 50-51मध्ये अगदी नगण्य म्हणजे 5 मिलियन टन हे तेलबिया होत्या. 15-16मध्ये 25.3% म्हणजे भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे. पण भारतीय लोकांना पुरेल इतकं ते पुरेसं नाही आहे. म्हणून 15-16मध्ये हे 25.3 मिलियन टन इतकं तेलबियाचं उत्पादन झालेलं आहे. तर 16-17मध्ये हे वाढून 32.5 मिलियन टन इतकं तेलबियाचं उत्पादन झालेलं आहे. जर ऊसाचं उत्पादन आपण बघितलं, ऊस हा अत्यंत साखर उत्पादनासाठी किंवा एकूणच साखर उद्योगासाठी महत्त्वाचा घटक आहे. 50-51मध्ये 57 मिलियन टन इतकं ऊसाचं उत्पादन झालेलं आहे. तर 15-16मध्ये हे उच्चांक झालेलं आहे. 352.2 मिलियन टन उत्पादन हे ऊसाचं झालेलं आहे. तर 16-17मध्ये 306 मिलियन टन इतकं ऊसाचं उत्पादन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर कापूस जर बघितलं तर 50मध्ये 3 मिलियन टन होतं. 15-16मध्ये 30 मिलियन टन इतकं कापसाचं उत्पादन झालेलं आहे. तर अलीकडच्या कालखंडामध्ये हे प्रमाण वाढून 32.6 मिलियन टन इतकं उत्पादन झालेलं आहे. तसंच ज्यूटच्या संदर्भात आपण बघितलं, 50-51मध्ये हे प्रमाण 3 मिलियन टन होतं. 15-16मध्ये हे वाढून 9.9 मिलियन टन इतकं झालेलं आहे. आणि 16-17मध्ये 9.8%. ज्यूट हा आपण कापडासाठी किंवा अन्य याच्यासाठी वापरतो. तर आपण जे बघितलेलं आहे की एकूण कृषी क्षेत्रातून भारतात मागच्या 60-70 वर्षामध्ये जो अन्नधान्य उत्पादनाचा कल आहे तो वाढत असलेला दिसून येतो. मात्र हा कल वाढत्या लोकसंख्येला पुरेसा नाही आहे. लोकसंख्या ही अगदी भूमितीय पद्धतीने वाढते आहे आणि अन्नधान्य हे गणितीय पद्धतीने वाढते आहे. तुमच्या लक्षात येत असेल विद्यार्थी मित्रांनो, गणितीय पद्धत आणि भूमितीय पद्धत तुम्हाला लक्षात येत असेल. भूमितीय पद्धत म्हणजेच अन्नधान्य उत्पादन हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या पद्धतीने होत आहे आणि लोकसंख्या मात्र 2, 4, 8, 16, 32, 64 या पटीने लोकसंख्या वाढताना दिसून येते आहे. मात्र अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला तसं दिसून येत नाही. अन्नधान्यसुद्धा त्या प्रमाणात वाढणं आवश्यक आहे. लोकसंख्येला कुठंतरी नियंत्रित ठेवणं हे आपलं काम आहे. तरच वाढत्या लोकसंख्येला आपल्या कृषी क्षेत्रातून निर्माण होणारं जे काही अन्नधान्य आहे ते पुरेसं होऊ शकतं. तर पुढचा घटक आहे ज्या काही वेगवेगळ्या स्वरूपाचे तांदूळ, गहू व इतर जे पदार्थ आहेत जे आपण बघितलं की 50-51मध्ये तांदळाचं उत्पादन जवळपास 21 मिलियन टन होतं. गव्हाचं उत्पादन 6 मिलियन टन होतं. तर इतर स्वरूपाचे जे काही भरड धान्य आहेत ते ज्वारी असेल, मका असेल, बाजरी असेल हे 24 मिलियन टन होतं. आता अलीकडे जर आपण बघितलं हा कल अन्नधान्याच्या बाबतीमध्ये 273.4 मिलियन टन दशलक्ष टन इतकं हे अन्नधान्य आहे. आणि त्यामध्ये भरड धान्य तांदूळ 109 मिलियन टन तांदळाचा हिस्सा आहे. गहू 97.4 मिलियन टन इतका आहे. तर इतर स्वरूपाचे ज्वारी, बाजरी इतर स्वरूपाचे जे आहेत ते 67 मिलियन टन इतकं
अन्नधान्याचं उत्पादन भारताच्या कृषी क्षेत्रातून झालेलं दिसून येतं. तरी आणखीन यामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे. आपल्याला भारत आणि जागतिक कृषी क्षेत्राची जर पाहणी केली तर आपल्याला असं लक्षात येईल की एकूण जागतिक कृषी क्षेत्रापैकी किंवा एकूण जागतिक भूक्षेत्रापैकी भारताच्या वाटेला आलेला जो काही भूभाग आहे तो जर आपण बघितला, भारताला हिस्सा केवळ भूक्षेत्राच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 2.46% भूक्षेत्र म्हणजेच 329 मिलियन हेक्टर हे आपल्याला क्षेत्र लाभलेलं आहे. यामध्ये भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. तर जगामध्ये सगळ्यात अधिक जास्त भूक्षेत्र हे रशियाकडे आहे. त्यामध्ये जर सगळ्यात पहिला घटक आपण बघितला, गव्हाचं उत्पादन भारतामध्ये 96 मिलियन टन इतकं होतं. तर हा वाटा जागतिक एकूण उत्पादनापैकी 13.1% आहे आणि भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो तर चीनचा पहिला क्रमांक लागतो. तांदूळ उत्पादनामध्ये जर आपण बघितलं 157 मिलियन टन इतकं उत्पादन भारताच्या कृषी भागातून होतं. तर हे जगामध्ये भारताचं जे प्रमाण आहे ते 21.2% आहे. भाताच्या बाबतीत सुद्धा आपण दुसरा क्रमांक लागतो तर चीन हा पहिला क्रमांक लागतं. डाळवर्गीय उत्पादनामध्ये जर आपण बघितलं 20 मिलियन टन या भारतामधून उत्पादन होतात. जगामध्ये याचं प्रमाण 25.8% आहे. तर जगामध्ये आपण एक क्रमांकाचा भारत म्हणून डाळवर्गीय उत्पादन करणारा देश म्हणून आहे. जगामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. ऊस उत्पादनाच्या संदर्भात जर आपण बघितलं, भारतामध्ये 352 मिलियन टन इतकं ऊसाचं उत्पादन होतं. तर जगामध्ये याचं प्रमाण 18.7% आहे. जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तर पहिला ब्राझील हा ऊस उत्पादनामध्ये पहिला आहे. कापूस उत्पादनाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर 6.19 मिलियन टन कापसाचं उत्पादन भारतात होतं. 23.7% हा जागतिक हिस्सा आहे. तर भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादन करणारा देश आहे. परत चीन हा जगामध्ये पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादन करणारा देश आहे. जूट उत्पादनसुद्धा 2.07 मिलियन टन होतं. जगामध्ये 56.7% म्हणजे जूट उत्पादनामध्ये सुद्धा भारताचा पहिला क्रमांक जगामध्ये लागतो. हे एक खूप उल्लेखनीय बाब आहे. चहा उत्पादनाच्या संदर्भात भारतामध्ये 1.21 मिलियन टन इतकं उत्पादन होतं. तर जागतिक हिस्सामध्ये 21.7% भारताचा हिस्सा आहे. जगामध्ये परत चहाचं उत्पादन दुसऱ्या क्रमांकाने होतं. तर चीन हा चहा उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. कॉफी उत्पादनात जर आपण बघितलं 0.30 मिलियन टन इतकं उत्पादन भारतात कॉफीचं होतं. तर जागतिक हिस्सा हा 3.5% आहे. जगामध्ये भारताचा 6वा क्रमांक लागतो. तर भारतामध्ये ब्राझील हा पहिला क्रमांक लागतो. ज्या म्हशी गाईपासून जे मिळणारं जे काही दूध असेल किंवा घी असेल किंवा अन्य स्वरूपाचे जे काही घटक आहे दुग्धजन्य पदार्थ ते 167 मिलियन इतका आहे. जगामध्ये 12.7% आहे. दुसरा क्रमांक जगामध्ये लागतो ब्राझीलचा पहिला क्रमांक लागतो. म्हशीच्या बाबतीमध्ये 110 मिलियन गाई म्हशी आपल्याला दिसून येतात. 56.6% म्हणजे भारतामध्ये पहिल्या क्रमांकाच्या म्हशी जगामध्ये आहेत. पहिला क्रमांक जगामध्ये लागतो. दुग्ध उत्पादनाबाबतीत जर आपण विचार केला 1,46,314 मिलियन टन म्हणजेच 18.3% जागतिक वाटा हा भारताचा आहे. जगामध्ये सगळ्यात अधिक जास्त दूध उत्पादन भारतात होतं. त्याच्यानंतर मटण, चांगल्या प्रकारचं जे मांस आहे ज्याला आपण बीफ म्हणतो ते भारतामधून मोठ्या प्रमाणात तयार होत असताना दिसून येतं. 6,601 मिलियन टन म्हणजे 2.1% म्हणजे जगामध्ये 6व्या क्रमांकाचा मटण उत्पादनामध्ये भारताचा क्रमांक लागतो. तर चीनचा पहिला क्रमांक लागतो. विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्याला लक्षात येतं की भारत हा अन्नधान्याच्या उत्पादनाच्या संदर्भात दुसरा तिसरा किंवा पहिला दुसरा असलेला दिसून असला तरी एकूण लोकसंख्येच्या मानाने हे उत्पादन फार कमी आहे.
जर एखाद्या वर्षी दुष्काळ किंवा एखाद्या वर्षी आपत्ती आली तर हे अन्नधान्य लोकांना पुरलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून यामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे. तर या स्वरूपाची जागतिक आणि भारत अन्नधान्य उत्पादनाच्या संदर्भात हा कल आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतरचा जो कल आहे तो म्हणजे कृषी उत्पादनात जी काही अन्नधान्याची वेगवेगळी राज्यनिहाय जी आकडेवारी आपण बघितली तर आपल्याला याप्रमाणे दिसून येते. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये तांदूळ पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त होतं, तो म्हणजे 15.7% आहे. देशात याचं जे उत्पादन होतं ते 104.83 मिलियन टन. गव्हाचं उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे 26 मिलियन टन इतकं होतं. मक्का कर्नाटकमध्ये होतो. भरड धान्य म्हणजे ज्वारी वगैरे मक्का वगैरे असेल ते राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त होतं. डाळवर्गीय पदार्थामध्ये मध्य प्रदेश सर्वाधिक आघाडीवर आहे. 5.1% हा मध्य प्रदेशचा आहे. तर एकूण वाटा हा 37.9% आहे. डाळी एकूण अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये 44 मिलियन टन म्हणजे एकूण 252 मिलियन टनपैकी 44 मिलियन टन हे या उत्तर प्रदेशमध्ये तयार होतं. तेलबियाच्या बाबतीत जर बघितलं भुईमूग गुजरात, सोयाबीन मध्य प्रदेश, सूर्यफूल कर्नाटक व इतर बाबतीत जर आपण बघितलं तर ऊस उत्तर प्रदेश, कापूस गुजरात, जूट पश्चिम बंगाल यामध्ये महाराष्ट्राचा कुठेही उल्लेख आपल्याला दिसून येत नाही. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ज्वारी, सोयाबीन यासारखे काही ऊस यासारखे सगळे मिश्रित अशा स्वरूपाचे पीक घेतले दिसून येतात. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 11 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असते. महाराष्ट्राच्या वाटेलासुद्धा चांगल्या प्रकारचं कृषी क्षेत्र लाभलेलं आहे. एकूण भूगर्भपैकी महाराष्ट्राच्या वाटेला चांगल्या प्रकारचं भूगर्भ असतानासुद्धा आपण एकूण कृषी क्षेत्रामधून जे अन्नधान्य उत्पादन करतो ते कुठेही पहिल्या दुसऱ्या क्रमांकात महाराष्ट्र दिसत नाही. आणि म्हणून भारताच्या एकूण लोकसंख्येला, महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येला अन्नधान्यांची गरज पूर्ण करायची असेल तर एकूण कृषी क्षेत्रातून होणारं उत्पादन वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकूण भारतातील राज्यामध्ये अन्नधान्य उत्पादनाचा कसा कल आहे, एकूण किती अन्नधान्य आहे, एकूण मागच्या 60-70 वर्षातील अन्नधान्याच्या उत्पादनातील जो कल आहे तो आपण बघितलेला आहे. तो उत्पादनातील कल वाढणं अपेक्षित आहे. लोकसंख्या स्थिर नाही आहे, लोकसंख्या अधिक भूमितीय पद्धतीने वाढती आहे. तर अन्नधान्यसुद्धा भूमितीय पद्धतीने वाढणं अपेक्षित आहे. यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे भारतीय कृषी पुढील आव्हाने, चॅलेंजेस ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर. ही सगळी आव्हानं आपण मागच्या 1-2 लेक्चरमध्ये बघितलेली आहेत. जर रिव्हिजन म्हणून आपल्यासमोर परत एकदा ठेवतो आहे. भारतीय कृषी पुढील जी आव्हाने आहेत, कमी उत्पादकता असेल, ग्रामीण वित्तपुरवठा असेल, कृषी व्यवस्था असेल, विक्री व्यवस्था आहे, ग्रामीण उद्योजकता आहेत, या स्वरूपाची जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं आपल्याला खूप आव्हानात्मकरित्या पेलायची आहेत आणि यावर मात करून उत्पादन क्षेत्रामध्ये आपल्याला भरारी घ्यायची आहे. तर ही उत्पादकता कशा स्वरूपाची काढली जाते? प्रति हेक्टरी जे उत्पादन मिळते त्यास जमिनीची प्रति हेक्टरी उत्पादकता असे म्हणतात. म्हणजेच उत्पादकता ही प्रति हेक्टरी काढली जाते. जे उत्पादन प्रति हेक्टरी मिळतं त्या जमिनीची प्रति हेक्टरी उत्पादकता असं म्हणतात. प्रति हेक्टरी उत्पादकता बरोबर पिकाचे एकूण उत्पादन आणि पिकाखालून एकूण क्षेत्र जे काही येईल त्याला आपण उत्पादकता असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या घटकाचं पुन्हा तुमच्या लक्षात यावं म्हणून नियोजन केलेलं आहे. एकूणच जर आपल्याला हा कल बघितला तर असं लक्षात येतं की भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही एका विशिष्ट ढाच्यांमधून केली जाते. ती पारंपरिक पद्धतीची आहे, ती अधिक आधुनिक पद्धतीची नाही. जर कृषी अवस्था अधिक आधुनिक पद्धतीची आपण जर करत असू, अधिक चांगल्या प्रकारे जर हे धोरण आखून भारताच्या अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रासायनिक खतांचा वापर आणि कृषी क्षेत्रातील संशोधन आणि एकूणच वाढत्या
लोकसंख्येचा ताण, विशेषतः कृषी क्षेत्रावरील वाढत्या लोकसंख्येचा ताण आपणाला कमी करून हा ताण उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि जे काही संशोधन क्षेत्र आहे या भागाकडे जर वळवला तर आपल्याला असं लक्षात येईल की एकूण कृषी क्षेत्रातील उत्पादन चांगल्या प्रकारे. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.